नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आम्ही आलो आहोत अमेरिकेतल्या लायब्ररीमध्ये. अमेरिकेतली लायब्ररी कशी असते हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. काय काय सुविधा असतात अमेरिकेच्या लायब्ररीमध्ये, कशा प्रकारची असते ही. आम्ही जिथे राहतो सेडार फॉलमध्ये तिथली ही पब्लिक लायब्ररी आहे. पब्लिक लायब्ररी म्हणजे ही गव्हर्नमेंटची लायब्ररी आहे. तुम्ही पाहू शकता ही किती मोठी आहे लायब्ररी. इथे हे टाइम टेबल लावलेलं आहे, कधी कधी ओपन असते लायब्ररी. तुझं टाइम टेबल दिलेलं आहे. चला तर मग आतून बघूया आपण लायब्ररी. ही बघा कशी लायब्ररी आहे. इथे खूपच प्रकारची व्हरायटी असते पुस्तकांची. तुम्ही पाहू शकता किती पुस्तकं आहेत इथे. आपण कॉलेजमध्ये कसं बारो कार्डवरती बुक घेत होतो आणि त्या तारखेपर्यंत आपण ते सबमिट करत होतो, तसंच इथे एक कार्ड असतं छोटं. त्या कार्डवरती आपण इथं 150 बुक एका वेळेस घेऊ शकतो आणि 3 आठवडे ते वापरू शकतो. 3 आठवड्यात ते सबमिट करायचे, त्यानंतर अजून पुस्तकं घेऊ शकतो. हे पहा, इथे लहानपणापासून म्हणजे बेबी 1 वर्षाच्या बेबीपासून मोठ्या माणसांपर्यंत इथं वेगवेगळे प्रकारचे पुस्तकं आहेत. बेबींना म्हणजे ऑडिओ पुस्तकं ठेवलेले असतात आणि असे कार्टूनचे ते पिक्चर असे वेगवेगळ्या प्रकारचे इथं असतात. पिक्चर व्हरायटी भरपूर बघायला मिळते. मी पहिल्यांदाच अशी लायब्ररी पाहिली असेल, एवढी मोठी आणि एवढे प्रकारचे बुक. खूपच, आणि मी तर खूप पुस्तकं घेऊन जाते इथून. हे बघा किती प्रकारचे बुक आहेत. इथं मुलं अभ्यास करण्यापेक्षा जास्त खेळण्यासाठीच येतात. इथे खूपच खेळण्यासाठी इथे व्हरायटी ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता असे बॉक्समध्ये मार्बलच्या गेम, मॅग्नेटालच्या गेम ठेवलेले आहेत. आणि ही रूम दिसते ती किचनची रूम आहे. अशी किचनची रूम सेपरेट बनवलेली आहे. इथे डायनिंग टेबल, किचन कट्टा, सर्व प्रकारचे इथं किचनचे सामान ठेवलेले आहे. इथे लहानपणापासून मुलांना शिकवण्यात येतं. मुलांना स्वतःची कामं स्वतः आली पाहिजेत, कुणावरती अवलंबून राहायला नको, असं शिकवण्यात येतं मुलांना. इथे किचन कट्ट्यावरती पाहू शकता तुम्ही सिंक, गॅस स्टोव, मायक्रोवेव्ह असं सर्व प्रकारचं ठेवलेले आहे. इथे डायनिंग टेबल सेपरेट ठेवला आहे. मुलांना जेवण्याची सवय, ते सगळ्यांची सवय लागण्यासाठी इथे लॅपटॉप आहेत. मुलं ऑनलाईन गेम खेळतात. इथे अशा वेगवेगळ्याच्या गेम आहेत. इथे लिगो आहे, ट्रेनची, चेसची गेम. मुलांचा कसा वेळ जातो हे मुलांना कळत नाही. आम्ही सॅटर्डे संडेला मुलांना घेऊन येतो इथे. मुलं खूप एन्जॉय करतात. इथे अभ्यास करण्याऐवजी जास्त खेळण्यासाठीच येतात मुले इथं. आत्ता विंटरचा सीझन सुरू आहे, त्यामुळे बाहेर कुठे घेऊन जाता येत नाही. हा लायब्ररीचा ऑप्शन खूप चांगला आहे. आतल्यात मुलं पण मग्न होतात, घरी त्रास देत नाहीत. त्यासाठी आम्ही घेऊन येतो मुलांना इथं. ही बघा ही लेडी आहे, ती दररोज सकाळी 10:30 वाजता मुलांना स्टोरी सांगते. हे पॅरेंट्स मुलांना घेऊन येतात आणि मुलं पण एन्जॉय करतात त्यांच्यासोबत. तुम्ही पण पाहू शकता. किती छान प्रकारे एक्सप्लेन करते ती. त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी ठेवलेली असते. मुलं खूप ॲक्टिव्हिटी एन्जॉय करतात आणि मी पण किती गुंग आहे ॲक्टिव्हिटी करण्यात. त्यानंतर ही एक गेम ठेवली होती, स्कॅव्हेंजर हंट म्हणून अशी गेम होती. 20 नावं फाइंड आउट करायचे होते. त्यानंतर एक गिफ्ट भेटणार होतं. त्यामुळं आणि हे नावं शोधण्यासाठी सुरुवात केली. ही 20 नावं कुठं पण लावलेली होती ह्या लायब्ररीमध्ये. खूपच अवघड अशी गेम होती. त्यांनी शेवटी ही नावं शोधून काढली आणि गिफ्ट मिळवलं. हे पहा, मला त्यानंतर हे आपलं इंडियातलं बुक बघायला मिळालं, व्हेअर इज द ताजमहल. हे मला पुस्तक बघून मी खूपच खुश झाले. आपल्या भारतातलं पण पुस्तक इथं मला अमेरिकेतल्या लायब्ररीमध्ये बघायला मिळालं. हे पाहू शकता ताजमहलचं हे पुस्तक आहे.
ही बघा किती व्हरायटी आहे इथे पुस्तकांची. तुम्ही पण पाहू शकता आणि एन्जॉय करू शकता. ही लायब्ररी बघून मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये पण अशी लायब्ररी झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या भारतातल्या मुलांना पण अशी पुस्तकं बघायला मिळतील, खूप वाचायला पण मिळतील पुस्तकं. तुम्हाला काय वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील. मी लाईक करायला